नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, वाहन चालक भरती 2026 साठी आपण एक PYQ सिरीज सुरू केलेली आहे। या सिरीज मध्ये आपण वाहन चालक व वाहतुकीबाबतचे नियम यावर आधारित एक वाहन चालक भरती म्हणजे या पुस्तकामधून PYQ प्रश्न आपण पाहत आहोत। हा सिरीजचा आपला 10वा भाग आहे। या भागामध्ये आपण 10 प्रश्न पाहणार आहोत। पहिला प्रश्न आहे, मोटार वाहनांना मागील बाजूस लाल परावर्तक पट्टी म्हणजे रिफ्लेक्टर बसवणे का अनिवार्य आहे? वाहनांची सजावट करण्यासाठी अजिबात नाही, धोकादायक वाहन ओळखण्यासाठी, इतर वाहन चालकांना त्रास व्हावा म्हणून, रात्रीच्या वेळी दूर अंतरावरून वाहने दृष्टिक्षेपात येण्यासाठी म्हणजेच तुमच्या पाठीमागे जी वाहनं चालत असतात ही वाहनांना समोर तुमच्या वाहन चालत आहे असं दृष्टिक्षेपात येण्यासाठी म्हणजे तुम्हाला दिसण्यासाठी हे रिफ्लेक्टर बसवलेलं असतं। समांतर पार्किंग केलेल्या वाहनामधील किमान अंतर किती असावे? म्हणजेच हे असे जर तुम्हाला पार्किंग केलेली वाहनं असतील तर ह्या दोन्हीच्या मधलं अंतर किती असलं पाहिजे? किमान 5 फूट अंतर असलं पाहिजे। किती? किमान 5 फूट अंतर असलं पाहिजे। जर एक वाहन दुसऱ्या वाहनाला टोईंग करून नेत आहे तर हे असं जोडलेलं असतं, तर ह्या मधलं जे अंतर आहे, हे जे अंतर आहे ते किती असलं पाहिजे? 5 मीटर पेक्षा कमी असावं। 5 मीटर पेक्षा कमी अंतर असलं पाहिजे। पुढचा प्रश्न आहे, वाहन टोईंग करून नेतेवेळी त्या दोन वाहनात किती मीटर पेक्षा जास्त अंतर असू नये? 5 मीटर। आताच आपण पाहिलेले इथे लक्षामध्ये असे प्रश्न तुम्हाला वेगवेगळे विचारले जाऊ शकतात, त्यामुळेच वेळोवेळी सांगतोय की दोन्ही वाहनाच्या मधलं अंतर हे 5 मीटर पेक्षा जास्त असू नये। पुढचा प्रश्न आहे, डायल 112 हे वाहन खालीलपैकी कशा संबंधित आहे? पुरुषांना चालक प्रशिक्षण देण्यासाठी, महिलांना चालक प्रशिक्षण देण्यासाठी, इमर्जन्सी रिस्पॉन्स सपोर्ट सिस्टीम आणि इको फ्रेंडली टुरिझम सपोर्ट सिस्टीम। तर बघा, इमर्जन्सी सिच्युएशनमध्ये तुम्ही 112 क्रमांकावर तुम्हाला आवश्यक असणारी इमर्जन्सी मदत तुम्ही 112 क्रमांकावर कॉल करून मागवू शकताय। हा टोल फ्री क्रमांक आहे, इथे लक्षामध्ये। पुढचा प्रश्न आहे, रात्रीच्या वेळी जेव्हा रस्त्याच्या कडेला वाहन पार्क केले असेल तेव्हा वाहन लॉक करावे, लायसन्स धारक व्यक्तीने वाहन चालकाच्या सीटवर बसावे, पार्किंग दिवे चालू करावेत, वाहनाचे कोणतेही दिवे चालू करू नयेत। तर तुम्ही तुमचं रस्त्याच्या कडेला जर वाहन पार्किंग केलेलं असेल तर पार्किंगचे दिवे तुम्ही सुरू केलेले पाहिजेत। त्यानंतर इतर वाहन चालकांना ते दिसेल की या ठिकाणी वाहन पार्क केलेलं आहे, त्यामुळे अपघात होणार नाही, त्यामुळे तुम्ही पार्किंग दिवे सुरू केलेले पाहिजेत। पुढचा प्रश्न आहे, ई चलन हे मशीन डिव्हाइस कशाशी संबंधित आहे? वाहतुकीच्या नियमांच्या उल्लंघनासाठी चलान करण्याचे इलेक्ट्रॉनिक उपकरण, वाहनासंबंधीचे कागदपत्र इलेक्ट्रॉनिक पद्धतीने ठेवण्यासाठी ॲप आहे, अल्कोहोलचे प्रमाण मोजण्यासाठी उपकरण आणि वरीलपैकी काही नाही। तर बघा, जर वाहन चालक वाहतुकीचे नियम मोडत असेल तर त्याला दंड करण्यासाठी वाहतुकीच्या नियमानुसार दंड करण्यासाठी तिथं तुम्हाला हे चलन जे आहे ते इलेक्ट्रॉनिक स्वरूपामध्ये तिथं त्या ठिकाणी असतं। तर बघा, हे जे चलन आहे यावर तुम्हाला आणखी एक प्रश्न विचारला जाऊ शकतो की इलेक्ट्रॉनिक स्वरूपातील जे चलन आहे त्या चलन सुरुवातीला कोणत्या शहरामध्ये सुरू केलेले आहे? तर बघा, नागपूर शहरामध्ये सुरू केलेले। कुठे? नागपूर शहरामध्ये सुरू केलेले। कुठं? नागपूर ग्रामीण पोलिसांनी सुरू केलेले। नागपूर ग्रामीण पोलिसांनी हे चलन सुरुवातीला सुरू केलेले, त्यानंतर बाकी महाराष्ट्रामध्ये इतर ठिकाणी हे चलन सुरू झालेले। हे सुद्धा तुम्हाला प्रश्न विचारलेला आहे। त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, वाहनाचे मायलेज कमी येण्याची काय कारणे असू शकतात? म्हणजे वाहनाचं तुमच्या मायलेज कमी येण्याची कोणती कारणं आहेत या ठिकाणी तुम्हाला विचारले। चुकीच्या पद्धतीने गिअर बदलणे, इंजिन ऑइल न बदलणे, वारंवार विनाकारण क्लचचा वापर करणे आणि वरीलपैकी सर्व। तर ही वेगवेगळी सर्व कारणं आहेत की तुमच्या वाहनाचं मायलेज कमी येण्याची ही सर्व कारणं आहेत। पुढचा प्रश्न आहे, दिवे लावलेल्या रस्त्यावर रात्रीच्या वेळी वाहन चालविताना, म्हणजे तुम्ही असं रस्त्याने जात असता आणि इथं वेगवेगळ्या ठिकाणी दिवे लावलेले असतात, तर अशा वेळी तुम्ही काय केलं पाहिजे? फक्त पार्किंग दिवे वापरावे, प्रखर प्रकाश ज्योत वापरावा, म्हणजे पुढचा प्रकाश ज्योत जे की आपल्याला आमचं दिसतं, नजीकचा प्रकाश ज्योत वापरावा म्हणजे जवळचा,
1 व 2 दोन्ही वापरावे. बघा या ठिकाणी ज्यावेळेस रस्त्यावर असे दिवे लावलेले असतात अशा वेळेस तुम्ही नजीकचा म्हणजेच जवळचा प्रकाश झोत वापरला पाहिजे. पुढचा प्रश्न आहे, एखाद्या रस्त्याच्या बाजूला पिवळ्या पट्टीचा मैलाचा दगड म्हणजेच माइलस्टोन दिसल्यास सदरचा मार्ग खालीलपैकी कोणता आहे. म्हणजे तुम्ही असं रस्त्याने बऱ्याच वेळा जात असता आणि रस्त्याच्या कडेला तुम्हाला एक असे दगड दिसतात. इथे लक्षामध्ये असे दगड दिसतात, याच्यावर काहीतरी लिहिलेलं असतं आणि याला पिवळा कलर दिलेला असतो. आता मी इथं पिवळा देत नाही, पण असा पिवळा कलर दिलेला असतो. तर हा जो रस्ता आहे तो कोणता रस्ता आहे हे या दगडावरून तुम्हाला ठरवलं जातं. म्हणजे हे असे दगड या रस्त्याच्या कडेला असतात. तर बघा हा राष्ट्रीय महामार्ग असतात. राष्ट्रीय महामार्ग म्हणजेच काय, नॅशनल हायवे. नॅशनल हायवे जे असतात तर नॅशनल हायवेच्या कडेला असे दगड असतात आणि याच्यावर हिथं पिवळ्या स्वरूपामध्ये रंगवलेलं असतं. इथे लक्षामध्ये असे सुद्धा तुम्हाला प्रश्न विचारले जाऊ शकतात. हे सर्व प्रश्न आपल्या या पुस्तकामध्ये आहेत. म्हणजे परीक्षा होण्याच्या अगोदर सुद्धा आपण ते प्रश्न दिलेले होते आणि तेच प्रश्न वेगवेगळ्या परीक्षेमध्ये विचारण्यात आलेले आहेत. त्यामुळे तुम्ही पुस्तक अवश्य वाचा, तुम्हाला आउट ऑफ प्रश्न येतील. रस्त्यावर तुटक पांढरी रेषा आखलेली असल्यास म्हणजे हा रस्ता आहे आणि या रस्त्यावर तुटक स्वरूपामध्ये अशी पांढरी रेषा आखलेली आहे. अशा वेळी तुम्हाला काय करायचंय तर हे प्रश्न विचारलाय. मार्गिका बदलू नये, गरज असल्यास मार्गिका बदलू शकतात, वाहन थांबवावे, वाहनाचा ताशी 60 किमी वेग ठेवावा. असे वेगवेगळे कन्फ्यूज करणारे प्रश्न तुम्हाला पर्याय दिलेले असतात. बघा या प्रश्नाचं जे उत्तर आहे ते गरज असल्यास तुम्ही मार्गिका बदलू शकता. म्हणजे तुम्ही या ठिकाणी इकडे जाताय, ही वेगवेगळी वाहनं आहेत, तर गरज असेल, काही वाहनं स्लो चालतात म्हणजे वाहनाचा वेग हा कमी जास्त असू शकतो, कमी जास्त ठेवतात ते. तर तुम्हाला पुढे जायचं असेल तर इकडून जर वाहन येत नसेल, गरज असेल तर तुम्ही इकडून ओव्हरटेक करून इथे पुढे निघून जाऊ शकता. असं या प्रश्नाचा उत्तर आहे, अर्थ आहे. या भागामध्ये आपण 10 प्रश्न पाहिलेले आहेत. प्रश्न कसे वाटले कमेंट करून नक्की सांगा. काही तुम्हाला आवश्यक सुधारणा वाटत असतील तर त्याही सांगितल्या तर मला नक्कीच आवडणार आहे. त्यामुळं हे सिरीज तुम्ही कंटिन्यू पाहत राहा. तुम्हाला आवश्यक सुधारणा किंवा इतर काही जे तुम्हाला वाटत असेल तर ते नक्की कमेंट करून सांगा. त्यावर मी नक्की तुम्हाला बोलेल. थँक्यू.